व्हिडिओ सोडायला जरा लेटच झालं, पण असो. आज होतं माझ्या भावाची हळद. तर आमच्यामध्ये हळद नाही करत, तर गंधम करतात, पण आम्ही हळदच बोलतो त्याला. असो. तर त्या आधी आहे ना इथं माझ्या बहिणीच्या पोरी आल्या होत्या, जे की माझ्या बारक्या बहिणीच्या पोरीला भेटायला. मग सगळेजण आले. त्यानंतर प्रिशाला खेळायचं होतं सायकल. आता मामा म्हणजेच आमचा नवरदेवानी छान असं तिला सायकलीवर खेळवलं आणि प्रिशा माझी खूप जास्त खुश झाली, कारण तिला असं काही आमच्या घरी काही बघायला भेटत नाही आणि खेळायला सुद्धा असं काही भेटत नाही. मस्त असं सायकलीवर तिला खेळवलं. आणि त्यानंतर ना भावाची घालायची होती आंघोळ, त्यामुळे सर्व म्हाताऱ्या बायांना आमच्या तो गोळा झालेल्या होत्या, कारण आमच्यामध्ये हळदीच्या आदल्या दिवशी छान अशी आंघोळ करतात आणि गाणे वगैरे म्हाताऱ्या बाया बोलून मस्त त्याची हळद करतात. त्यानंतर ते सुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर होता बांगड्यांचा कार्यक्रम. मग काय बांगड्या वगैरे घालायला बाई आल्या होत्या आणि त्यानंतर सर्वांनी बांगड्या वगैरे घालून घेतल्या. आता बांगड्या नाही घातल्या तर लग्नात काय मज्जा आहे की नाही. मग त्यानंतर मस्त असं बांगड्यांचा कार्यक्रम झाला आणि नंतर नाही तर चंदन वाटायला घेतलं, कारण आमच्यामध्ये हळद नाही मिक्स करत जास्त. त्यामुळे नंतर माझ्या बहिणीने ना मस्त असं आमटीला फोडणी वगैरे दिली आणि माझा असा काही लुक होता हळदीचा. मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. मग मेकअप वगैरे करून मग बाहेर गेलो. बाहेर आमच्या गंधमचा कार्यक्रम चालू होता. सर्वांनी येऊन आहे ना मस्त असं कुंकू वगैरे लावून घ्यायचं, थोडंसं तांदूळ टाकायचं हेच होतं. आता त्यानंतर लावलं होता डीजे. आता डीजे शिवाय तर काही मज्जाच नाही आहे. मस्तपैकी डीजे लावला आणि त्यानंतर प्रिशाचा आमचा डान्स चालू होता. आता प्रिशा डान्स करते म्हटल्या पप्पाला तर लय खुश होणार. पप्पा तर तिलाच बघत आणि तिचा व्हिडिओ काढत बसले होते. छान असं तिचा डान्स वगैरे झाला आणि त्यानंतर ना माझ्या बहिणी वगैरे होत्या, त्यासुद्धा मस्त डान्स करायला लागले आणि नवरदेव तर आमचा जाम खुश होता, तुम्ही बघू शकताय. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये असं असेल की माझ्या भावाचं लग्न कुठं झालं आहे, काय झालं आहे. तर आता सर्वांना असं वाटेल की मंगल कार्यालयामध्ये झाले, तर असं काही नाही आहे. त्याचं लग्न कुठं झालं खूप इंटरेस्टिंग आहे तो व्हिडिओ. तुम्ही नक्की शेवटपर्यंत माझा व्हिडिओ येणारा ब्लॉग बघा. तर छान असं सर्वांचा डान्स वगैरे झाला आणि खरंच सर्वांना इतकी जास्त भूक लागलेली होती, कारण नाचून नाचून ना कान पूर्ण बधीर झालेले होते. थोडं प्रिशा आणि मी प्रिशाच्या पप्पांना सुद्धा थोडंसं क्लिप्समध्ये घेतलं. आता प्रिशाला ना माझ्या खूप जास्त झोप आलेली होती. असो. त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सोबतच आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा. ओके, बाय बाय.